क्यूटी क्यूटी बोल. नमस्कार. नमस्कार. आज आम्ही चाललोय कुठे कुठे बाहेर समुद्राजवळ मंदिरात. कोणाच्या मंदिरात? जय श्रीराम बोल. नीट बोल, नीट बोल. जय श्रीराम. हात जोडून. जय श्रीराम. तर नमस्कार सर्वांना. तर आता मी रेडी होणार आहे, इथे टिकली वगैरे लावायचे. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही चाललो आहे 5 पंढरीला, हरणईला, जिथे रामाचं मंदिर आहे. इथं मी डबिंग करते कारण मी इथं काहीतरी वेगळंच बोललेली, तर त्यामुळे मी आता व्हॉइस ओव्हर देते ह्या व्हिडिओला. तर आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहोत आणि स्टेटून राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर इकडे मी रेडी झालेली, थोडासा मेकअप केलेला, जास्त काही नाही, पपले पावडर वगैरे क्रीम वगैरे लावून त्यानंतरला मग घराच्या विंडोज वगैरे लावून घेतले आणि मी फटाफट निघालेलो कारण आम्हाला लेट झालेले. तर चला स्टार्ट करूया आपली जर्नी. त्यानंतरला तन्वीला खूप मस्त मजा येत होती कारण तिला बाहेरच जायचं होतं. तिला बाहेर जायला खूप आवडतं गाडीवरून, पण फक्त कुठं कुठं जायचं असतं, बीचवरती आणि गार्डनमध्ये. इकडे नेणार असाल तर ती खुशी खुशीने येणार असं आहे तिचं. त्यामुळे तिला आम्ही सांगितलेलं की बीचवरती चाललो आहे आम्ही, जिथे मंदिर आहे. पण तिला वाटलेलं की बीचवरती पण तिला जाता येईल, पण तेवढा टाईम नव्हता कारण दर्शन वगैरे होईपर्यंत. तर आता मी फर्स्ट टाईम जाणार आहे त्यामुळे कसं काय असतं ते मला माहीत नाही आहे. तर इकडे आम्ही पोचलेलो. इकडेचा व्ह्यू इतका सुंदर होता. आम्ही 5-5:30पर्यंत तिथे पोचलेलो. एक तास नाही, पाऊण तास तरी जातोच, अर्धा पाऊण तास जाईपर्यंत, कारण आतला रस्ता खूप खराब होता. त्यानंतरला इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे भगवे झेंडे आपले लावलेले आहेत, म्हणजे मी समजली की आता मंदिर जवळच आहे. त्यानंतरला आम्ही मस्तपैकी सनसेटचा व्ह्यू घेत एन्जॉय करत आम्ही निघालेलो. तन्वी इथे थोडीशी कंटाळलेली कारण तिला जायचं होतं, कारण तो बीचसारखा तिला दिसे, मम्मा मला बीचवर सोड असं चाललेलं. त्यानंतर इकडे फुल गर्दी होती, म्हणजे गाडी उभी करायला जागाच नव्हती. त्यानंतर इकडे आहे मस्जिद आणि मस्जिदच्या थोडंसं पुढे जाऊन आहे आपलं राम मंदिर, म्हणजे आपल्या दोन्ही कम्युनिटी याच्या एकत्र एकजीव आहेत. आणि त्यानंतरला इकडे मग शॉपिंगचे तुम्ही बघू शकता, दुकानं, खूप सारी दुकानं होती, गजऱ्यांची वगैरे आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी. तर म्हटलं आधी पहिलं दर्शन घेऊया, त्यानंतरला मग हे सगळं बघू. त्यानंतरला आम्ही आतमध्ये मंदिरात शिरलेलो. इकडं मस्तपैकी असं पंढरीची वारी अशी थीम केलेली त्यांनी, तर खूप सुंदर होतं सजवलेलं. मला तर खूप आवडलेलं, पण मला पूर्ण बघता नाही आलं तेवढं कारण गर्दी पण खूप होती. आम्ही आल्यानंतरला पुन्हा जास्त गर्दी वाढली. त्यानंतर आम्ही थोडं पुढे सरकत गेलो आणि तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते. हे बघू शकता, त्यांनी अजून एक डेकोरेशन केलेलं आहे, तुम्हाला आता पुढे दिसेलच. तर खूप सुंदर वातावरण होतं. आम्ही आलो तेव्हा गर्दी नाही, ते तुम्हाला आत्ता गर्दी नाही वाटणार. गर्दी त्यानंतरला झाली सुरुवात, म्हणजे 4-5 5:30च्या नंतरला एवढी प्रचंड गर्दी होती. त्यानंतरला इकडे त्यांनी श्रीरामाचा असा एक थीम बनवलेला होता, खूप सुंदर असा आहे, तुम्ही पाहू शकता. तर इकडे दर्शन वगैरे आमचं छान मस्त झालेलं, फक्त खूप गडबड होती त्यामुळे हळूहळू पटापट दर्शन घ्यायला लावलं. त्यानंतर आम्ही तिथं मस्तपैकी चंदनाचा असा टिक्का लावून घेतलेला, चंदन आणि आपला भगवा टिक्का. मी फर्स्ट टाईम लावलेलं आहे असे टिक्के. मी जेव्हा पंढरपूरला लहानपणी जायचो तेव्हा मी लावलेला, ते मला आठवलं, म्हटलं आत्ता पण आपण लावूया.
तर इथे मी लावून घेतलं. खूप मस्त प्रसन्न वाटलेलं. दर्शन झाले, आता शॉपिंग टाइम. काय बोलताय? प्रसाद घेऊया, पुढून येऊया. आता आम्ही घेतो प्रसाद. आत्ता आम्ही आलोय हरणाई बंदरावर आणि आत्ता आम्ही चाललो लाईट हाऊस चालू आहे का बघायला, म्हणजे आम्हाला वरती जाऊन बघण्यासाठी काम चालू आहे. इकडे इकडे तनू चाल. चला वरती वरती वरती. हा समुद्र समुद्र. हा आपला किल्ला. हा हा मच्छी. ठीक आहे मच्छी. तर आमचं दर्शन वगैरे झालेलं. त्यानंतर आम्ही हरणाई बंदरावर आलेलो. तर इकडचं तुम्ही पाहू शकता. मस्त थोडंसं आमचं थोडं लवकर आलं असतं, सनसेट खूप सुंदर मिळालं असतं. आणि ते येऊनही मस्त वाटलेलं. एकदम व्ह्यू छान होता. आणि इकडे तुम्ही पाहू शकता बोटी वगैरे. मी इथे ह्या जागी मला सांगते 8 वर्षांनी परत आले. 7 वर्षांनी जेव्हा माझं लग्न झालेलं मी तेव्हा आलेली. तर त्यानंतर थोडासा नाश्ता केलेला, जातानाच पाणीपुरी खाल्लेली. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.